भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदासाठीच्या पोटनिवडणुकीला आज सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता की मी एका मतदान केंद्रावर आहे. उन्हाचा कडाका आहे आणि जो मतदार जो आहे तो मतदान केंद्रावर आपला मताचा अधिकार बजावण्याकरिता मतदान केंद्रापर्यंत पोहोचत आहेत. ही जी निवडणूक आहे ही 53 रिक्त जागांसाठी 87 उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. प्रत्यक्षात 73 जागांसाठी ही 63 ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक होणार होती. मात्र 21 ठिकाणी अविरोध निवड झाल्याने आता 53 जागांची ही निवडणूक होत आहे. ज्यांचे निधन किंवा राजीनामा, अनर्थ किंवा इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने घेण्यात येत आहे. गावागावात ही जी गावागावात चुरस पाहायला जी निवडणूक आहे ही गावागावामध्ये चुरस दिसत आहे. विशेषतः ज्या गावामध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे अशा गावामध्ये मोठी चुरस वाढलेली दिसत आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त पाहायला मिळते आहे. आणि जे आज करीबन जे 53 रिक्त जागांसाठी ही जी पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे उद्या जो आहे याच्या मतमोजणी होणार असून या 53 जागांसाठी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.